तर आज आहे ना सकाळपासून एक पण व्हिडिओ शूट केलेला नव्हता. म्हटलं चला आता संध्याकाळचं रुटीन शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत. तर अगोदर तर इथे छान मस्त फ्रेश वगैरे होऊन घेतलेलं होतं आणि देवाचा दिवा आरती वगैरे करून घ्यायची होती. पण दिव्याचं तेल संपलेलं होतं, तर अगोदर पुडा फोडून घेतला आणि तेल काढून घेतलं. मस्त इथे दिवा वगैरे लावून घेतला आणि देवाची आरती वगैरे पण करून घेतलेली होती. आणि नंतर म्हटलं चला आता स्वयंपाकामध्ये फक्त आज पोळ्या बनवायच्या होत्या. भाजी आणि भात सोनिकाने बनवलेलं होतं तिकडे, म्हणून मला फक्त इकडून आहे ना पोळ्या बनवून घेऊन जायचं होतं. तर पीठ तर मी सकाळीच भिजवून ठेवलेलं होतं एक्स्ट्राचं. तर मग लगेच पोळ्या वगैरे पण बनवून घेतलेल्या होत्या. पोळ्या सगळ्या करून घेतल्या आणि नंतर जानूला इथे ना थंड दूध दिलेलं होतं प्यायला. तिला दूध वगैरे दिलं आणि दूध पण तापवून ठेवलेलं होतं. म्हटलं बाहेर ठेवलं तर खराब होऊन जाईल म्हणून दूध तापवायला ठेवलेलं होतं. तर सगळे बाकीचे कामं तर आवरून घेतलेले होते. म्हटलं आता चला इथे नाही भांडे वगैरे होते ना, ते पण सगळे जाग्यावरती लावून घेतलेले होते. आता उद्याच्या टिफिनसाठी मला भेंडी बनवायची होती. म्हटलं अगोदर भेंडी धुवून वगैरे ठेवते. मला वापस येईपर्यंत भेंडी मस्त छान सुकेल, तर आल्यावरती ना कट करून ठेवेल. तर सकाळी काय मंदिरामध्ये जाणं झालं नव्हतं माझं, म्हणून सोनिकाच्या घरी जातानीच ना महादेवाला गेलेले होते. जेवण वगैरे केलं आणि मस्त ना फिरायला गेलो होतो. तर म्हटलं चला आता रिलायन्सला एक चक्कर मारून येऊयात. तर रिलायन्सला गेल्यावरती वरती जाणं तर मस्त आहे, कारण की वरती कपडे वगैरे असतात म्हणून. घरी आल्यावरती बघितलं तर काय थंड पाणी वगैरे ठेवलेलं नव्हतं फ्रीजमध्ये. बॉटलमध्ये थोडंसं पाणी काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच बर्फाचे तुकडे टाकले आणि थंड पाणी पिऊन घेतलेलं होतं. येतानीच त्याने आंबे वगैरे आणले होते, ते पण सगळे फ्रीजमध्ये ठेवून दिलेले होते. आणि नंतर म्हटलं चला आता भेंडी पण आहे ना छान मस्त सुकलेली होती, तर लगेच कट करून ठेवते, कसं मग सकाळी थोडंसं बरं पडतंय. चला आता व्हिडिओ इथेच